सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। क्वेश्चन 1 आहे, महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ कोणती आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बल्लारपूर, ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी सोलापूर, ऑप्शन डी कोल्हापूर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूड पेठ बल्लारपूर येथे आहे, जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका कोण आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कल्पना चावला, ऑप्शन बी झाशीची राणी, ऑप्शन सी सावित्रीबाई फुले, ऑप्शन डी अहिल्यादेवी होळकर। याचं उत्तर महाराष्ट्रातील पहिली स्त्री मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सांगली, ऑप्शन बी सोलापूर, ऑप्शन सी कोल्हापूर, ऑप्शन डी रत्नागिरी। तर याचं उत्तर महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा रत्नागिरी आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कोल्हापूर, ऑप्शन बी लातूर, ऑप्शन सी बीड, ऑप्शन डी सांगली। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा कोल्हापूर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 5 आहे, दिवसा सुद्धा दिसणारा ग्रह कोणता आहे? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए बुध, ऑप्शन बी शनी, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी सूर्य। याचं उत्तर दिवसा सुद्धा दिसणारा ग्रह शुक्र आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, दसरा या सणाला कोणत्या झाडाची पाने वाटतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी पपई, ऑप्शन सी आपटा, ऑप्शन डी आंबा। याचं उत्तर दसरा या सणाला आपटा झाडाचे पाने वाटतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 12, ऑप्शन डी 8। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। याचं उत्तर पृथ्वीवर एकूण 7 खंड आहेत, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, संतांची भूमी असे कोणत्या नदीस म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी येरळा, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी पंचगंगा। ह्याचं उत्तर संतांची भूमी गोदावरी नदीस म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, महाराष्ट्रात सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा कोणता? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सोलापूर, ऑप्शन बी नांदेड, ऑप्शन सी संभाजीनगर, ऑप्शन डी अहमदनगर। हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक विहिरी असलेला जिल्हा अहमदनगर आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 10 आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीस म्हणतात? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए कृष्णा, ऑप्शन बी येरळा, ऑप्शन सी गोदावरी, ऑप्शन डी कोयना। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे उत्तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोयना नदीस म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 11 आहे, किती इंच म्हणजे 1 फूट? आपले ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए 20 इंच, ऑप्शन बी 11 इंच, ऑप्शन सी 12 इंच, ऑप्शन डी 18 इंच। तर याचं उत्तर आहे 12 इंच म्हणजे 1 फूट, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, खो खो या खेळातील खेळाडूंची संख्या किती असते?
आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 9, ऑप्शन बी 12, ऑप्शन सी 11, ऑप्शन डी 20. हे जो उत्तर खो खो या खेळातील खेळाडूंची संख्या 9 असते. हे जो उत्तर आहे ऑप्शन ए. क्वेश्चन 13 आहे. कोणत्या राज्यात पेरूचे जास्त उत्पादन होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी महाराष्ट्र, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. तर हे जो उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात पेरूचे जास्त उत्पादन होते. जो उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 14 आहे. ड्रॅगन फ्रूट फळांच्या बिया खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी हृदयरोग, ऑप्शन डी मूळव्याध. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे जो उत्तर ड्रॅगन फ्रूट फळांच्या बिया खाल्ल्यास हृदयरोग आजार बरा होतो. जो उत्तर आहे ऑप्शन सी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे कोणत्या देशाने पाण्याखाली रेल्वे सेवा सुरू केली? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए तुर्की, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका. तर हे जो उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग जीकेच्या व्हिडिओमध्ये.